Dear student, in the last lecture, we have seen periodic trends in the modern periodic table. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी आधुनिक आवर्त सारणी जे आहे तर त्या आधुनिक आवर्त सारणीमधले आवर्तकल जे आहे तर ते आवर्तकल त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यामध्ये असणारे जे काही व्हॅलन्सी जे आहेत, संयोजन जे आहेत तर तिचा आपण त्या ठिकाणी विचार केला की मूलद्रव्याची जी काही अणूची असणारे काही बाह्यतम कवच जे आहे तर त्या बाह्यतम कवचेमध्ये असणाऱ्या ज्या काही इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे संयोजन इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची असणारी काही संयोजन जे आहेत तर ती संयोजन त्या ठिकाणी ठरताना दिसते. याच्यानंतर असणारे जे काही ग्रुप जे आहेत किंवा असणारे जे काही पिरियड्स जे आहेत तर त्याच्यामध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉनिकची कॉन्फिगरेशन जे आहे तर ते कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्या ठिकाणी लिहिली जाते हे आपण त्या ठिकाणी पाहिले. याच्यानंतरचा पुढचा कन्सेप्ट आपल्याला पाहिजे तर त्या ठिकाणी तो पाहायचा आहे ॲटॉमिक साईज, ज्याला आपण त्या ठिकाणी अणु आकार जो आहे तर तो अणु आकार त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पहा, you have seen in the previous standards that size volume is the fundamental property of a matter. म्हणजे आता 9वी आपण त्या ठिकाणी पाहिलेले की आकारमान हा द्रव्याचा त्या ठिकाणी फंडामेंटल म्हणजे मूलभूत अशा प्रकारचा गुणधर्म आहे हे आपण त्या ठिकाणी मागील इयत्तेमध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. द साईज ऑफ एन ॲटम इज इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. की सर्वसाधारणपणे अणूचा असताना जो काय आकार जो आहे तर तो आकार त्या अणूची असणारा जे काही त्रिज्या जे आहे तर त्या त्रिज्येनं त्या ठिकाणी दर्शवला जातो. आणि देअरफॉर पहा की ॲटॉमिक रेडियस, व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक रेडियस? ॲटॉमिक रेडियस मीन्स द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट सेल. की अणुत्रिज्या म्हणजे काय की अणुकेंद्रक आणि बाह्यतम असणारे जे काही कवच याच्यामधलं असणारे जे काही अंतर जे आहे तर ते अंतर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी आपण हेलियम जे आहे तर त्या हेलियमचा आपण त्या ठिकाणी विचार केला की हेलियम जे आहे तर ते हेलियम आहे. हेलियमचा अणुअंक आपल्याला माहिती किती आहे? 2 त्या ठिकाणी. म्हणजे पहिली असणारी जी काही कक्षा ज्या आहेत तर त्या पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असणारे? 2च त्या ठिकाणी असणार. मग आता अणुत्रिज्या म्हणजे काय तर या हेलियमचं असणारं जे काही केंद्रक आणि शेवटची कक्षा आउटरमोस्ट सेल याच्यामधलं असणारं जे काही अंतर जे आहे तर त्या अंतरालाच काय म्हटलं आपण त्या ठिकाणी अणुत्रिज्या त्या ठिकाणी म्हटलेले. म्हणजे अणुत्रिज्या म्हणजे अणूचं असणारं जे काही केंद्रक आणि बाह्यतम असणारं जे काही कवच याच्यामधलं असणारं जे काही अंतर जे आहे तर त्या अंतराला म्हणणार त्या ठिकाणी आपण काय म्हणणार आहे? ॲटॉमिक रेडियस. आता पुढे की ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस इन द युनिट पिकोमीटर, दॅट इज PM, which is smaller than the nanometer, that is 1 picometer is equal to 10⁻⁻12 मीटर. की या ठिकाणी अणुत्रिज्या जी आहे तर ती अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी नॅनोमीटरवरूनही लहान अशा प्रकारचं असणारं जे काही पिकोमीटर हे एकक त्या ठिकाणी वापरलं जातं. आणि 1 पिकोमीटर इज इक्वल टू आपल्याला सांगितले 10⁻⁻12 मीटर म्हणजे 10⁻12 मीटर त्या ठिकाणी सांगितलं. त्याच्यानंतर पाहता पुढे की सम इलिमेंट्स अँड देअर ॲटॉमिक रेडाय आर गिव्हन हिअर. पण त्या ठिकाणी काही मूलद्रव्ये आणि त्यांच्या असताना ते काही अणुत्रिज्या ज्या आहेत तर त्या अणुत्रिज्या आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि याच्यावरून पुन्हा मार्च 2019 जो आहे तर ते मार्च 2019ला याच्यावर असणारा जो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न 5 मार्कासाठी त्या ठिकाणी विचारलेला आहे. पण आता प्रश्न नेमका काय तेवढा फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. काय सांगितले की टेकिंग इन टू कन्सिडरेशन the periods of the following elements given below answer the questions. की या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की खाली दिलेली जी काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांचे असताना जे काही पिरियड जे आहे तर ते पिरियड नंबर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर या ठिकाणी दिलेले जे काही ॲटॉमिक रेडियस जे आहे तर ते ॲटॉमिक रेडियसवरून तुम्हाला खाली दिलेले जे काही प्रश्न जे आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं जे आहेत तर ती उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी द्यायची. 5 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे 5ही प्रश्न 5 मार्कासाठी त्या ठिकाणी विचारलेले मार्च 2019ला. आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसते की शेजारी आपल्याला काही मूलद्रव्ये जे आहेत तर ती मूलद्रव्ये दिलेली आहेत आणि त्यांचे असणारे जे काही ॲटॉमिक रेडियस जे आहेत तर त्या पिकोमीटरमध्ये त्या ठिकाणी दिले. आणि हे जे काही यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये असणारे जे काही 5 प्रश्न जे आहेत तर त्या 5 प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी 5 मार्काला मार्च 2019ला त्या ठिकाणी विचार. आता एलिमेंट्स कोणकोणते दिलेले की ऑक्सिजन आहे, बोरॉन आहे, कार्बन, नायट्रोजन, बेरिलियम आणि लिथियम. ॲटॉमिक रेडियसचा आपण विचार केला तर ऑक्सिजनची त्या ठिकाणी 66, बोरॉनची 88, कार्बनची 77, नायट्रोजनची 74, बेरिलियमची 111 आणि लिथियमची 152 दिलेली.
येते. आता काय सांगितलेलं आहे, काय प्रश्न आहे त्याचा आपल्याला विचार करायचा आहे की यूज युअर ब्रेन पॉवर. आपला असणारा जो काही डोकं जे आहे तर ते डोकं त्या ठिकाणी चालायचं आहे आणि पहिला असणारा जो काही प्रश्न जो आहे तर त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं. आता काय सांगितलं, बाय रेफरिंग द मॉडर्न पिरियडिक टेबल फाइंड आउट द पिरियड्स टू विच द अबोव एलिमेंट्स बिलॉंग. आता काय सांगितलेले की आधुनिक आवर्त सारणीत पाहून वरील मूलद्रव्यांचं असणारं जे काही आवर्त स्थान जे आहे तर ते आवर्त स्थान आपल्याला त्या ठिकाणी सांगायला सांगितलं की सर्वसाधारणपणे या ठिकाणी जी असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर ती मूलद्रव्य नेमकी कोणते असणारे जे काही आवर्त सारणी जे आहे तर ते आवर्त सारणीमध्ये असतील याचा असणारा जो काही विचार जो आहे तर तो विचार आपल्याला त्या ठिकाणी करायला सांगितलं. की सर्वसाधारणपणे याच्यासाठी आपल्याला असणारा जो काही मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे तर तो मॉडर्न पिरियडिक टेबल त्या ठिकाणी पाहावा लागेल. आता याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी नेमकी कोणती मूलद्रव्ये त्या ठिकाणी कुठे आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. आता सर्वसाधारणपणे आपल्याला ऑक्सिजन, त्याच्यानंतर बोरॉन. आता नीट लक्षात ठेवायचे की आपल्याला या ठिकाणी ऑक्सिजन आहे. पहिल्यांदा प्रश्न जो आहे तर तो प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी पाहून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे की सर्वसाधारणपणे ऑक्सिजन, त्याच्यानंतर बोरॉन, कार्बन ही जी काही असणारे जे काही मूलद्रव्ये जे आहेत पहा या ठिकाणी कोण करते की ऑक्सिजन आहे, त्याच्यानंतर बोरॉन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, त्याच्यानंतर बेरिलियम आहे आणि पुढे इकडे बेरिलियम आहे आणि असणारं जे काही लिथियम, अशा प्रकारचे असणारे जे काही मूलद्रव्ये जे आहेत तर ती मूलद्रव्ये आहेत. आता आवर्त सारणी जी आहेत आधुनिक आवर्त सारणीमध्ये पाहून वरील मूलद्रव्यांचं आवर्तन जे आहे तर ते आवर्तन सांगायचं. आपल्या लक्षात येत असते की 2 नंबर असणारे जे काही पिरियड जे आहेत तर त्या 2 नंबर पिरियडमध्ये ही जी काही मूलद्रव्ये जी आहेत तर ती मूलद्रव्ये आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. म्हणजे अशा प्रकारचा असणारा जो काही पिरियड नंबर जो आहे तर तो पिरियड नंबर आपल्याला त्या ठिकाणी तो सांगता आला पाहिजे. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना दिसते ही जी काही आवर्त सारणी जी आहे तर त्या आवर्त सारणीचा जर आपण विचार केला तर लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन अशा प्रकारची जी काही मूलद्रव्ये जी आहेत तर ती मूलद्रव्ये कुठे आपल्याला आढळून येत नसतात तर पिरियड नंबर 2 जो आहे तर त्या पिरियड नंबर 2 मध्ये त्या ठिकाणी ती आढळून येताना दिसतात. त्याच्यानंतरचा असणारा जो काही सेकंड क्वेश्चन जो आहे तर तो सेकंड क्वेश्चनचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा. पहा सेकंड क्वेश्चन काय सांगितलंय की अरेंज द अबोव एलिमेंट्स इन ए डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेड आहे. वरील मूलद्रव्ये जी आहे तर ती वरील मूलद्रव्ये काय करायची आपल्याला अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने त्या ठिकाणी ती मांडायची. पाहता उतरत्या क्रमाने म्हणजे सर्वात जास्त ज्याचा असेल तर त्याला पहिला चान्स देऊ. पाहता पहिला चान्स आपण कोणाला सर्वात जास्त कोणाची दिसते तर त्या ठिकाणी लिथियमची आहे. किती आहे तर 152 त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतरचं पुढची कोणाची त्या ठिकाणी आहे तर बेरिलियम आहे. म्हणजे सर्वात मोठी त्या ठिकाणी लिथियमची आहे. बेरिलियमची किती आहे तर 111 त्या ठिकाणी येते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की बोरॉन आहे. बोरॉनची किती आहे 88 त्या ठिकाणी. त्याच्यानंतर कार्बनची आहे. कार्बनची किती आहे 77 त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर नायट्रोजन आहे. नायट्रोजनची किती आहे 74 आहे. त्याच्यानंतरचं आहे ऑक्सिजनची किती आहे 66 आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी द अबोव एलिमेंट्स आर अरेंज्ड इन द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेड आहे. म्हणजे वरील मूलद्रव्ये जे आहे तर त्यांची अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने येते. म्हणजे सर्वात मोठं ज्याची अणुत्रिज्या त्याला पहिल्यांदा घेतलं आणि सर्वात कमी तर त्याला आपण शेवटी त्या ठिकाणी घेतलेलं. म्हणजे अशा पद्धतीचे तुम्ही उत्तर लिहिलं तर तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी 1 मार्क त्या ठिकाणी मिळणार. तिसरा क्वेश्चन पहा काय विचारला होता की डज धिस अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ द सेकंड पिरियड ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे ही जी काही मांडणी जी आहे तर ती मांडणी आधुनिक आवर्त सारणीतील दुसऱ्या आवर्ताच्या आकृतिबंधाशी त्या ठिकाणी ती जुळते का. तर आपल्या लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे ही जी असणारी जी काही मांडणी जी आहे पहा काय सांगितलेला प्रश्न नीट ऐकायचा आहे. दोघांमध्ये त्या ठिकाणी फरक आहे. म्हणजे या ठिकाणी पुस्तकामध्ये विचारलेले जे काही प्रश्न आणि मार्च 2019ला विचारलेले जे काही प्रश्न जे आहेत तर त्या प्रश्नांमध्ये त्या ठिकाणी फरक आहे. आता फरक काय होता पहिला प्रश्न त्या ठिकाणी मार्च 2019ला असा होता की अरेंज द अबोव एलिमेंट्स तेच आहेत की अरेंज द अबोव एलिमेंट्स इन द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेड आहे. ते आपण त्या ठिकाणी केली.
त्याच्यानंतरचा सेकंड क्वेश्चन त्या ठिकाणी मार्च 2000ला विचारला होता की स्टेट द पिरियड्स टू विच द अबोव्ह एलिमेंट्स बिलॉंग. म्हणजे ही जी काही वर दाखवलेली जी काही मूलद्रव्ये जी आहे तर ती मूलद्रव्य कोणता असणार तो काही पिरियड जो आहे तर त्या पिरियडला त्या ठिकाणी संबंधित आहे. तर आपण सांगितलेले की पिरियड नंबर 2. त्याच्यानंतरचा तिसरा क्वेश्चन काय होता पहा की व्हाय धिस अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट ही सिमिलर टू द अबोव्ह पिरियड ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे की ॲज वी मूव्ह from left to right within the period, the atomic number increases by the 1 by means of the positive charge on the nucleus increase by 1 unit at a time, but the electrons are added to the same orbit, thereby increasing the pulls toward the nucleus, which decreases the size of the atom. प्रश्न नीट आहे का? काय सांगितलं होतं की why this arrangement of the element is similar to the above period of the modern periodic. म्हणजे या ठिकाणी ही जी काही मूलद्रव्ये जी आहेत तर त्या मूलद्रव्यांची असणारी काही मांडणी जी आहे तर ती मांडणी त्या ठिकाणी आधुनिक आवर्त सारणी जी आहे तर त्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये असणारी काही पिरियड नंबर 2 जी आहे तर त्या पिरियड नंबर 2 ची त्या ठिकाणी ती सिमिलर का आहे. तर आपल्याला सांगता येईल की जे असणारे काही पिरियड जे आहे तर त्या पिरियडमध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना ॲटॉमिक नंबर जो आहे तर तो ॲटॉमिक नंबर काय होता नसतो एक एकने त्या ठिकाणी वाढता नसतो. म्हणजे त्याच्यामधला असणारा जो काही एक असणारा तो काही पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तर तो पॉझिटिव्ह चार्ज त्या ठिकाणी न्यूक्लियसमधला त्या ठिकाणी वाढताना दिसतो. एका युनिटने त्या ठिकाणी वाढताना दिसतो. परंतु त्या ठिकाणी असणारे काही इलेक्ट्रॉन जे आहे तर ते इलेक्ट्रॉनचे असणारे काही ॲडिशन जे आहे तर ते ॲडिशन त्या ठिकाणी सेम ऑर्बिटला त्या ठिकाणी होताना दिसते. आणि त्याच्यामुळं केंद्रकाचं असणारे काही पूल जे आहेत म्हणजे त्या ठिकाणी असणारे काही बल जे आहेत तर ते बल सुद्धा काय होता नसतं वाढता नसतं. आणि याच्यामुळं त्या ठिकाणी तो अणूचा असणारा जो काही आकार जो आहे तर तो साईज ऑफ द ॲटम जे आहे तर ते साईज ऑफ द ॲटम त्या ठिकाणी डिक्रीज होताना दिसतं. त्याच्यानंतर पुढे पहा मार्च 2019ला चौथा प्रश्न त्या ठिकाणी काय विचारला होता. साधा अशा प्रकारचा होता की विच ऑफ द अबोव्ह एलिमेंट हॅव द बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट ॲटम. काय सांगितलं की इथे सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले की विच ऑफ द अबोव्ह एलिमेंट हॅव द बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट ॲटम. आता याच्यामध्ये सर्वात मोठा म्हणजे वरीलपैकी सर्वात मोठा आणि सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्य त्या ठिकाणी कोणती. तर साधा असं आपल्याला उत्तर जे आहे तर ते उत्तर त्या ठिकाणी लिहिता येईल की बिगेस्ट जो आहे तर तो बिगेस्ट ॲटम आपल्याला त्या ठिकाणी लिथियमचा दिसते. किती आहे तर त्या ठिकाणी त्याचे ॲटॉमिक रेडियस 152 आहे. आणि स्मॉलेस्ट जो आहे तर त्या स्मॉलेस्टचा जर विचार जर केला तर त्या ठिकाणी तो ऑक्सिजन त्या ठिकाणी आहे. येथे असं साधं उत्तर त्या ठिकाणी येते. त्याच्यानंतरचा असणारा तो काही पाचवा क्वेश्चन जो आहे तर तो पाचवा क्वेश्चन पहा काय विचारलेलं आहे की व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड्स ऑब्झर्व्ड इन द व्हेरिएशन ऑफ द ॲटॉमिक रेडियस व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन द पिरियड. म्हणजे एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या बदलामध्ये आवर्ती कल त्या ठिकाणी काय दिसतो. आता काय बदल दिसतोय तर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे की व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन ए पिरियड द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस. म्हणजे असणारे ते काही पिरियड नंबर 2चा जर आपण जर त्या ठिकाणी जर विचार जर केला तर त्या पिरियड नंबर 2 मध्ये डावीकडून उजवीकडे त्या ठिकाणी जात असताना आपल्या असं लक्षात येतं नसते की डावीकडून उजवीकडे जात असताना अणुक्रमांक जो आहे तर तो अणुक्रमांक त्या ठिकाणी वाढतो. आणि अणुक्रमांक वाढल्यामुळे आपण मगाशीच पाहिले की त्या ठिकाणी असताना ते काही पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तर तो पॉझिटिव्ह चार्ज सुद्धा त्या ठिकाणी वाढताना दिसतो. याच्यामुळे असणारे काही पूल जे आहे तर ते पूल त्या ठिकाणी वाढताना दिसतं इन्क्रीज होताना दिसतं. आणि त्याच वेळेला ॲटॉमिक साईज जे आहे तर ते ॲटॉमिक साईज त्या ठिकाणी डिक्रीज होताना दिसते. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की पिरियडमध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना त्या ठिकाणी ॲटॉमिक नंबर जो आहे तर तो अणुक्रमांक जो आहे तर तो वाढताना दिसतो. ॲटॉमिक रेडियस त्या ठिकाणी डिक्रीज होताना दिसतो. आणि याच्यामुळे काय होताना दिसते ॲटॉमिक साईज ग्रॅज्युअली डिक्रीजेस. अशा प्रकारचे असणारे जे काही प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न त्या ठिकाणी मार्च 2019ला त्या ठिकाणी 5 मार्कासाठी त्या ठिकाणी विचारली होती. तेवढं फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पहा इथे दिलेलंच आपल्याला काय दिलेले पहा की यू विल फाइंड दॅट ॲटॉमिक रेडियस गोज वन डिक्रीजिंग व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन द पिरियड. म्हणजे तुमच्या असं त्या ठिकाणी लक्षात येईल की आवर्त जे आहे तर त्या आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या जी आहे तर ती अणुत्रिज्या काय होताना दिसते कमी जी आहे तर ती कमी त्या ठिकाणी होताना दिसते. बघ याच्यावर सुद्धा सायंटिफिक असणारे काही क्वेश्चन जे आहे तर ते क्वेश्चन तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. काय प्रश्न होता पहा की ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन ए पिरियड. म्हणजे
असणारं जे काय आवर्त जे आहे तर त्या आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना आपल्या असं लक्षात येताना असते की अणुत्रिज्या जे आहे तर ते अणुत्रिज्या त्या ठिकाणी कमी होताना दिसते. याच्यावर सुद्धा सायंटिफिक रिझन जे आहे तर ते सायंटिफिक रिझन त्या ठिकाणी विचारलेलं आहे. हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता काय विचारले याचं कारण आपल्याला दिलं. द रिझन बिहाइंड धिस इज ॲज फॉलोज. याच्या मागचं असणारं जे काही कारण जे आहे तर ते कारण त्या ठिकाणी पुढील प्रमाणे. आता काय सांगितलंय की व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन द पिरियड द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय वन meaning the positive charge on the nucleus increases by 1 unit at a time. मग अशीच आपण त्या ठिकाणी पाहिलं की एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक जो आहे तर तो अणुअंक काय होता नसतं एक एकने त्या ठिकाणी वाढता नसतो. म्हणजेच केंद्रकावरील असणारा जो काही धनप्रभार जो आहे तर तो धनप्रभार सुद्धा काय होता नसतं एक एक एककानं त्या ठिकाणी तो काय होता नसतो वाढत जाताना त्या ठिकाणी दिसतो. त्याच्यानंतर पुढे हाऊ एव्हर द ॲडिशनल इलेक्ट्रॉन गेट्स ॲडेड टू द सेम आउटरमोस्ट सेल. परंतु या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं नसतं की भर पडलेला जो काही इलेक्ट्रॉन जो आहे तर तो इलेक्ट्रॉन हा असलेल्याच बाह्यतम कवचामध्ये काय होता नसतो तर त्या ठिकाणी तो जमा होताना दिसतो. आणि ड्यू टू इन्क्रीज द न्यूक्लिअर चार्ज the electrons are pulled toward the nucleus to a greater extent and thereby the size of the atom decreases. आणि हा जो काही वाढीव असणारा जो काही केंद्रकीय धनप्रभार जो आहे तर त्या वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे काय होतं नसतं इलेक्ट्रॉन जो आहे तर तो इलेक्ट्रॉन असताना जे काही न्यूक्लियस केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकाकडे त्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये ओढला जातो आणि त्याच्यामुळं अणूचा आकारमान जे आहे तर त्या आकारमान त्या ठिकाणी कमी होत जाताना दिसतं. आणि याच्यावर असणारा जो काही सायंटिफिक रिझन जे आहे तर ते सायंटिफिक रिझन परीक्षेला त्या ठिकाणी अनेक वेळा त्या ठिकाणी तुम्ही विचारलेलं आहे. हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. प्रश्न पुन्हा एकदा लक्षात ठेवा. काय प्रश्न आहे की गिव्ह सायंटिफिक रिझन ॲटॉमिक रेडियस गोज वन डिक्रीजिंग व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन ए पिरियड. याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी दिले. आता एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.